मागच्या महिन्यामध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 14 तारखेला माझा आयफोन चोरीला गेला रेल्वे स्टेशनवरून आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी नवीन लेटेस्ट मॉडेलचा आयफोन घेतला. त्यावेळेस बरेच माझे मित्र म्हणाले की अरे तुझ्या जागेत मी असतो परत आयुष्यात कधीच आयफोन घेतला नसता किंवा मग मला ती गोष्ट प्रोसेस करायलाच 1 महिना लागला असता, मी रडले असते किंवा रडलो असतो. पण यातलं माझ्यासोबत काही झालं का? तर बिलकुल नाही झालं. का नाही झालं? तर त्याच्या पाठीमागे एक माइंडसेट आहे, तो सगळ्यांनाच उपयोगी येऊ शकेल. लॉस कुठलाही असो, एखाद्या वस्तूचा असो, पैशांचा असो, रिलेशनशिप फेल्युअर असो किंवा एखादी अपॉर्च्युनिटी आपली लॉस झालेली असू शकते. या कुठल्याही केसमध्ये जी लोक जास्त पर्सनली गोष्टी घेतात ना, त्यांच्यासोबत काय होतं, एक्सटर्नल सर्कमस्टन्सेसला वगैरे दोष देत बसतात खूप जास्त वेळेसाठी. दुसरी गोष्ट, त्यांचे पुढचे जे डिसिजन असतात ना, ते जास्तीत जास्त इम्पल्सिव्ह किंवा ओव्हर इमोशनल असण्याची शक्यता असते, जे चुकू शकतात पुढे जाऊन. नंबर 3, विक्टिम मोड मध्ये राहण्याची सवय लागते. म्हणजे माझ्यासोबत कोणीतरी काहीतरी चुकीचं केलं किंवा चुकीचं झालंय, या ज्या गोष्टी असतात ना, तो एक ट्रॅप असतो आणि त्याच्यामध्ये अडकून राहणं आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. अँड नंबर 4, या सगळ्या गोष्टीतून ना ज्या चुका आपण आधी केल्यात ना, तर परत रिपीट होण्याची शक्यता जास्त असते. या उलट त्या लोकांना काही घंटा फरक पडत नाही ना, त्यांच्यासोबत छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या तरीही त्या लोकांसोबत काय होतं, त्यांच्यासाठी प्रत्येक लॉस हा एक डेटा पॉइंट असतो. ते पटकन लेसन घेतात आणि पुढे मूव्ह ऑन होतात. काय झालं, कशामुळे झालं, काय चुकलं होतं आणि यापुढे काय नाही चुकलं पाहिजे हे त्यांनी अनालिसिस करून झालेलं असतं. नंबर 2, त्या लोकांचे पुढचे डिसिजन्स किंवा मूव्ज असतील ना, ते जास्त करेक्ट आणि लॉजिकल असू शकतात. नंबर 3, झालेला प्रत्येक लॉस हा अशा लोकांसाठी त्यांच्या ग्रोथसाठी फ्युअल म्हणून काम करणार असतो. नंबर 4, जी लोक तुम्हाला अनबॉदर्ड दिसतील किंवा जास्त फरक नाही पडलेले दिसतील ना एखाद्या लॉस नंतर, पण त्या लोकांनी इतकं स्ट्रॉंगेस्ट कमबॅक कुणीच नाही करू शकत.